नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला खूप फेक न्यूज असे सांगत आहेत की लाडक्या बहिणीचा हप्ता जे आहे पडलेला आहे, 3 महिन्याचा हप्ता एकत्र किंवा 2 महिन्यांचे जे एकत्र पैसे आलेले आहेत. पण तसं काही नाही लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी स्पेशल अपडेट जे आहे आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो. तर लाडक्या बहिणीचे पैसे पडलेत का नाही किंवा लाडक्या बहिणीची पात्रता काय असणार, लाडक्या बहिणीची संपूर्ण माहिती जी आहे आपण आज ह्या व्हिडिओवर आणि ह्याच चॅनलवर घेणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त पात्र महिलांनाच मिळतील. तर पात्र महिला कोण असतील तर हे संपूर्ण आपण माहिती पाहणार आहोत. ज्या महिलांचे वय जे आहे 21 ते 65 दरम्यान असणे गरजेचं आहे. महिलांचे वय जे आहे 21 ते 65 असतील तर ह्या महिलांना काय आहे, पैसे मिळणार आहेत. आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. त्यांनाच जे आहे योजनेचा लाभ मिळतो. तसेच काही अजून आपण पाहू शकता की ज्या महिलांचे बँक खाते जे आहे आधाराशी लिंक आहे का ते तपासून घ्या आणि DBT ॲक्टिव्ह आहे का, म्हणजेच तुमचं बँक अकाउंट ते ॲक्टिव्ह आहे का, त्याच खात्यात तुमचे पैसे जमा होतात का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे पहिले तुम्ही चेक करून घेऊ शकता. सर्व महत्त्वाचंच म्हणजे KYC. तर लाडक्या बहिणींनो, तुमची KYC असणे खूप गरजेचं आहे, कारण KYC नसतील तर आपले पैसे जे आहे आपल्या अकाउंटवर येत नाहीत, नाहीतर पैसे थांबू शकतात. ज्या अर्जांना सरकारकडून मंजुरी मिळाली आहे त्यांनाच पैसे दिले जातात. अप्रूव्हल असे त्याला म्हणतात. ज्या अर्जांना म्हणजे सरकारकडून जर तुमच्या अर्जांना मंजुरी दिली असतील तर त्यालाच जे पैसे मिळणार आहेत. आणि जर व्हेरिफिकेशनमध्ये चूक आढळली तर पैसे मिळणार नाहीत. तुमच्या व्हेरिफिकेशन्समध्ये काही चूक असू शकते, ते आपण जाऊन एक बार आवश्यक तपास करा किंवा अंगणवाडीत सेविकाला जे आहे तुम्ही भेट देऊ शकता. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मात्र लाईक करा मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.